प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण शॉर्ट ट्रिकचे व्हिडिओ बघतो. कशासाठी बघतो आहोत तर सीईटीच्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं वेळ वाचवणं. आणि हा वेळ वाचवण्याकरता तुम्हाला जर तुम्ही दिलेलं न्यूमरिकल सरळ सरळ सोडवत बसलात तर तुम्हाला कधीच वेळ पुरणार नाही. कारण सीईटीच्या परीक्षेमध्ये एका प्रश्नासाठी तुम्हाला वेळ मिळतो 54 सेकंद आणि त्यातले 4 सेकंद हे तुमचे त्या प्रश्नाचं उत्तर बघून कम्प्युटरवर क्लिक करायला जातात आणि मग तुमच्या हातात वेळ राहतो 50 सेकंद. या 50 सेकंदामध्ये तुम्हाला न्यूमरिकल वाचायचं पण असतं, तुम्हाला ते सोडवायचं पण असतं आणि त्याचं उत्तर करेक्ट पण द्यायचं असतं. म्हणजे हे तसं अवघड काम आहे. आणि मग त्यासाठी जर तुम्ही लॉजिक वापरलं, काही ट्रिक्स वापरल्या तर तुमचा वेळ वाचतो आणि तो जो वेळ तुम्ही त्या प्रश्नामध्ये वाचवणार आहे तो दुसऱ्या लेंदी प्रश्नासाठी वापरता येतो. आणि म्हणून सीईटीची परीक्षा ही स्पीड, अॅक्युरसी, टाइम मॅनेजमेंट आणि परफेक्शन या सगळ्याची परीक्षा असते. आणि म्हणून हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमावं त्यासाठी मी बरेचसे तुमच्यासाठी ट्रिक्सचे व्हिडिओ घेऊन येते आहे की जेणेकरून त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि तुम्हाला आलेला प्रश्न हा पण सांगणार आहे की पीवायक्यू कसा आला आणि तो मॉडिफाय होऊन कशा प्रकारे येऊ शकतो आणि त्याचं उत्तर एका सेकंदात कसं द्यायचं हे सगळं या शॉर्ट ट्रिकच्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. तर मला खात्री आहे की याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ आहे बघा, 18 नंबरचा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये मी चॅप्टर सिलेक्ट केलेला आहे रोटेशनल डायनामिक्स. आणि ह्या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरमध्ये आता 2024ला जे 2 प्रश्न आलेले आहे तर त्या 2 प्रश्नांची उत्तरं शॉर्ट ट्रिकनी कशी द्यायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुमचं न्यूमरिकल असं आहे बघा, इफ द मोमेंटम ऑफ ए बॉडी ऑफ मास स्मॉल m is increased by 20%, then its kinetic energy increases by option A 44%, B 55%, C 66% and D 77%. मग आता काय करायचं बघा, तर आपल्याला हे माहिती आहे की जर मोमेंटम हे 20% इन्क्रीज झालेलं आहे तर कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज काय होईल, किती पर्सेंट चेंज होईल. म्हणून इनिशियल मोमेंटमला L1 असं म्हणायचं, फायनलला L2 असं म्हणायचं, इनिशियल कायनेटिक एनर्जीला K1 असं म्हणायचं, फायनलला K2 असं म्हणायचं. मग 20% इन्क्रीज म्हणजे काय, तर ओरिजिनल 100 असेल तर 100 मध्ये 20 वाढलं म्हणजे 120 झालं. आणि म्हणून फायनल मोमेंटम दॅट इज 120 डिवायडेड बाय 100 L1 दॅट इज इक्वल टू 1.2 L1 हे रिलेशन मिळालं आपल्याला कशामधलं, फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम मधलं. मग आता बघा, कायनेटिक एनर्जीचा मोमेंटमच्या स्वरूपातला फॉर्म्युला असतो L² डिवायडेड बाय 2I आणि ह्या I ची किंमत आपण जर mr² टाकली तर हे 2 हा नंबर आहे, m हे मास आहे आणि r² हे डिस्टन्स आहे. हे जर सगळे कॉन्स्टंट्स असतील तर कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम हे एकमेकाच्या म्हणजे कायनेटिक एनर्जी ही मोमेंटमच्या वर्गाच्या डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलते. हेच आपण असं म्हणू शकतो, एक्सक्यूज मी, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी मोमेंटम. मग आपण रिलेशन लिहिलं की फायनल कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय इनिशियल कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू L2 डिवायडेड बाय L1 स्क्वेअर. मग हे L2 ची किंमत काय टाकायची, 1.2 L1 आणि हे L1 काय झाले, कॅन्सल झाले आणि 1.2 चा स्क्वेअर दॅट इज 1.44. आता याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, आता हेच रिलेशन आपल्याला असं लिहिता आलं, K2 दॅट इज इक्वल टू 1.44 इंटू K1. मग आता बघा, जर याला आपण 100 ने गुणलं तर येणार आहे 144 आणि 144 मधून जर आपण 100 वजा केले, कारण इनिशियल आपण 100 पकडलेलं आहे, तर किती पर्सेंट कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली, तर 44% कायनेटिक एनर्जी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. तर हे सोडवायला बघा आपल्याला किती वेळ लागला.
मग याऐवजी एक शॉर्ट ट्रिक वापरता येते. ती काय वापरायची ते मी आता तुम्हाला सांगते. आणि सेम यानंतर आपण अँग्युलर व्हेलॉसिटीचा पण प्रॉब्लेम बघू. ही ट्रिक ह्या दोन्ही न्यूमरिकलला आपल्याला वापरता येणार आहे. मग आता बघूयात आपण. काय बघा, जर 10% इन्क्रीज दिला, काय अँग्युलर एल किती पर्सेंट इन्क्रीज, 10% इन्क्रीज दिला, तर हे न्यूमरिकल कसं सोडवता येईल. हे जर 10 झालं तर हे 110 झालं, हे पण झाले 1.1 आणि इथे पण आलं तुमचं 1.1 आणि 1.1 चा स्क्वेअर जो असतो तो असतो 1.21. इथे हा जो 1.1 चा स्क्वेअर हा झाला 1.21. याला जर 100 ने गुणलं तर ते झाले 121. मग 121 1.21 आणि इथे झाले बघा तुमचे 121 मायनस 100 दॅट इज इक्वल टू 21%. म्हणजे सोपं करायचं बघा. 10% असेल ना तर 11चा स्क्वेअर करायचा. कशाचा स्क्वेअर करायचा, 11चा स्क्वेअर करायचा. आणि 11चा स्क्वेअर येतो 121 आणि त्यातून 100 वजा करायचे. म्हणजे 10% ला बघा मी इथे लिहिते, 10% ला जर 10% आलं तर इन्क्रीज येणार 21%. समजलं का पहिली गोष्ट. आता जर एल इन्क्रीज 20% असेल तर हे 12चा वर्ग तो झाला 144 म्हणजे इन्क्रीज झालं 44%. 20% ला काय आलं मग तुमचं 44%. आता सेम जर 30% इन्क्रीज आलं तर 30% इन्क्रीज आलं तर 13चा स्क्वेअर करायचा, तो येतो 169. यातून 100 वजा करायचं म्हणजे तुमचं झालं बघा 30%, तर हे झालं 69% इन्क्रीज. आणि जर 40% इन्क्रीज झालं तर 14चा वर्ग करायचा आणि तो येतो 196. त्यातून 100 वजा करायचे म्हणजे 40% आलं तर 96% इन्क्रीज. आणि यापेक्षा वेगळं काही येणार नाही. कळलं का. एवढं सोपं ट्रिक आहे. जर समजा 10% इन्क्रीज असेल तर 11चा वर्ग करायचा आणि त्यातून 100 वजा करायचे. डायरेक्ट व्हॅल्यू लर्न करून ठेवल्या. 10% इन्क्रीज आला, इथं 20 ऐवजी 10 आलं तर 21% कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे. 20% आलं तर 44 येणार आहे. 30% जर आलं तर 69% होणार आहे आणि 40% आलं तर 96% इन्क्रीज होणार आहे. ही ट्रिक आहे. कळली का. तर या पद्धतीने सोडवायचं म्हणजे आपला न्यूमरिकल वाचल्या वाचल्या फक्त हे पर्सेंट पाहायचं आणि हे उत्तर लिहायचं. मला खात्री आहे की ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल. आता यातलाच 2024 आलेला PYQ आहे बघा. तर तिथं फक्त असा प्रश्न विचारला गेला होता की when angular velocity that is increased by the 20%. ह्या मोमेंटम ऐवजी angular velocity increased by 20%, then the kinetic energy increases. मग आता इथे काय बदल करायचा बघा. तर ω2 120, इथे झाले ω1, इथे पण 1.2 ω1. आता बघा याच्यात रिलेशन असतं बघा, कायनेटिक एनर्जी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीत रिलेशन असतं ½ I⍵². मग इथे हाफ आणि आय कॉन्स्टंट आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ω². मग इथे पण काय आलं ω2 चा स्क्वेअर, इथे पण आलं ω1, इथे आलं 1.2 ω1, इथे पण आले ω1, परत आलं 1.2 चा स्क्वेअर, तो झाला 1.44. आणि बघा परत इथं 1.44 ke2 आणि इथे झाले 144 मायनस 100 दॅट इज इक्वल टू 44% कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल बाळांनो की अँग्युलर मोमेंटम शब्द असू द्या नाहीतर अँग्युलर व्हेलॉसिटी शब्द असू द्या, प्रश्नांचे उत्तर सेमच येणार आहे. पर्सेंटेज कायनेटिक एनर्जीचं पर्सेंटेज इन्क्रीज हे सेमच येणार आहे. आणि म्हणून फक्त एवढा टेबल जर तुम्ही लर्न केला की 10% आलं तर 21% कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे 10% अँग्युलर मोमेंटम वाढलं किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली तरी कायनेटिक एनर्जी 21% इन्क्रीज होणार आहे. तसंच 20% वाढले ते दोन्ही पण 20% तर 44% इन्क्रीज होणार आहे.
30% इन्क्रीज झालं तर 69% इन्क्रीज होणार आहे आणि 40% इन्क्रीज झालं तर 96% इन्क्रीज होणार आहे। या 4 पेक्षा वेगळे पर्सेंटेज काही येणार नाही। तर या पद्धतीने शॉर्ट ट्रिकने हा प्रश्न तुम्हाला अगदी कमी वेळात सोडवता येणार आहे। तर बघा, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। Thank you for watching this whole video and all the best for your study and exam.